मी आहे तुमची सोनल राव आणि आज आहे संडे. तर संडे आहे पण आज काय आहे आपला रिपब्लिक डे 26 जानेवारी. म्हणून मला काय करायचं आहे, शाळेत जायचं आहे. मग मला शाळेत जायचं आहे, मी येणार 10ला. मग घरच्या लोकांना काहीतरी ते नाश्ता हवा ना, म्हणून मी त्यांच्यासाठी वडापाव बनवून जात आहे. आणि आल्यानंतर इडली सांबार चटणी बनवणार, त्याची रेसिपी मी तुम्हाला लोकांना शेअर करणार आहे. बघू शकतात की वडेही तयार झालेले आहेत. आणि आता झालेले आहेत 7:48. मला 8 वाजता निघायचं आहे. एका साईडला चहा होते, चहा मस्त उकळलेला आहे. त्यात आता मी दूध टाकते आणि वडे तयार झाले की वडेही झाकून ठेवणार. मी 9:30ला येणार, तोपर्यंत त्यांचा नाश्ता वगैरे झालेला असणार आहे. म्हणजे त्यांनाही थोडंसं पोटाला आराम मिळणार, पोटातही काहीतरी गेलेलं असेल त्यांचं. म्हणून मी हे सकाळमध्ये लवकर आवरून जाते. तुम्ही बघू शकतात की बेडरूमही माझं सकाळमध्ये आवरून झालेलं आहेत. हे माझे आहेत झाडं, ज्यांना मी खूप प्रेम करते. मोगरा बघू शकतात की किती छान असं मोगरा आलेला आहे यालातून. हे बघा, तुम्ही बघू शकतात. हे आमचं छोटूसं गार्डन आहे. हे बघा, हे बघा सदाफुली, ज्याच्यावरती नेहमीच असतात ही फुलं. हे बघू शकतात की तुम्ही की आता मला जाण्याची घाई आहे. ते कपडेही सुकून झालेले आहेत, म्हणजे कपडेही धुवून झालेले आहेत. आता वाजलेत बरोबर 8. आता मी धावत स्कूलला जाणार आहे. बेड पण असं स्वच्छ झालेलं आहे. आणि तुम्ही माझा लुक बघू शकतात की व्हाईट ड्रेस घातलेला आहे आणि त्यामध्ये आपले हे दुपट्टा तुम्ही बघू शकतात की ह्या दुपट्ट्यामध्ये सगळेच कलर आलेले आहेत. म्हणून मला एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही. म्हणजे माझी तयारी बाकी आहे. उशीर तर असाच झालेला आहे मला, पण चालेल, असू द्या. धावत जायचं आहे, रोजचं आहे आपलं, नेहमीचंच आहे. आता मी माझी पुढची तयारी करते. तुम्ही बघू शकतात की मी आता पूर्णपणे रेडी झालेली आहे. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की आज खरंच लेट झालेलं आहे, खूप लेट झालेलं आहे. आता मी स्कूलला जाणार, फटाफट धावत जाणार आहे आणि धावत घरी येणार आहे. अजून मला तुम्हाला पूर्ण दिवसाचा ब्लॉग दाखवायचा आहे, तर तुम्ही कंटिन्यू राहा, जाऊ नका. तुम्ही बघू शकता आता मी स्कूलला जाण्यासाठी तयार आहे. आज मी याच्याने जाणार आहे, म्हणजे माझ्या ॲक्टिवाने जाणार आहे. उशीर तर ऑलरेडी झालेला आहे. ओढा खायचं आहे तिथे जाऊन तू, तर म्हटलं आणखी 15 मिनटं लवकर जाऊ, म्हणजे मला सांगता येईल की बाबा 15 मिनटं मला लेट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकतात माझी परीराणी कुठे तयार आहे. माझी परीराणी ही तयार आहे. ही बघा माझी परीराणी आहे. आता मी ह्याच परीराणीने जाणार आहे. हीच परीराणी मला लवकरात लवकर पोचवेल तिथे. दुसरं कोणी मला पोचवू शकत नाही. ह्या परीराणीची मला खरंच साथ असते. ओके, तुम्ही बघू शकतात की आज आपला रिपब्लिक डे आहे, म्हणून हा बाळ जो आहे शिवाजी महाराज बनलेला आहे. तुम्ही बघू शकतात की मुलांचा किती उत्साह आहे आणि किती छान प्रकारे ते आपल्या संस्कृती पुढे चालवत आहेत. तुम्ही बघू शकतात की मी आता आलेली आहे माझ्या शाळेत. आणि ही बघा आमच्या शाळेची पूर्वतयारी चालली आहे. हे आमच्या शालू मिस आहेत, जी काय करत आहेत, मस्त तयारी करत आहेत. हे आमचे विद्यार्थी, हे आमचे स्टाफ, अरे रुग है ना. हे आमचे नरेंद्र सर, बघा आमचे नरेंद्र सर, ते पण फुल तयारी करत आहेत. येस, आमचे नरेंद्र सर फुल घेऊन तयार आहेत. आता झेंडा बांधण्याची तयारी होत आहे. तुम्ही बघू शकतात की झेंडा कशा प्रकारे बांधतो आपण. आमचे हे नगरालय सर आलेले आहेत, महाभारती स्कूलचे. हां, कोणाला सांगत नाही, ब्लॉग बनवते यूट्यूबवर. सीखना चाहिए.
सलामी 2 ऑर्डर दे रहा हूँ। राज टीचर को सलामी 2, ये इस तरह से, समझ रहे हो? मुलांचा कार्यक्रम संपलेला आहे तर त्यांना जाताना तुम्ही बघू शकता की गणतंत्र दिवसाचे आपण त्यांना एक लाडू वाटण्यात येत आहे. मुलं खूप खुश आहेत, त्यांनी छान एन्जॉय केलेला आहे. सगळ्या मुलांना मस्त लाडू देण्यात आलेला आहे. बघू शकतात लाडू. आमचे हे पूजा मिस आहेत, खूप सिंगर आहेत. ये हमारे बच्चे देखो देखो इनको खत्म हो गया. थैंक यू बेटा, आप लोग के लिए ही गाया था. हैप्पी रिपब्लिक डे. तुम्ही बघू शकतात की आमचा कार्यक्रम आता पूर्ण झालेला आहे. सगळ्यांना असं मस्तपैकी समोसा आणि गुलाबजामुन देण्यात आलेला आहे. मिरिंडा पण देण्यात आलेला आहे आम्हाला. आता आमचा नाश्ता पाणी चाललेला आहे. आमचे एक सिंगर टीचर आहेत जे गाणं गात आहेत. अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम जो आहे समाप्त करण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकतात की आमच्या पांडुरंग कॉम्प्लेक्समध्ये गणपती येणार आहेत. मागी गणपती 2 फेब्रुवारी बसणार आहेत, म्हणजे 1 तारखेला त्यांचं आगमन होणार आहे. त्या आगमनासाठी बघा तुम्ही किती तयारी चाललेली आहे. असं छान गेट सजवलेलं आहे, त्यांच्यासाठी मंडपही केले. छान असा झेंडा जो आहे ते ध्वजारोहण झालेला आहे. तर अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाची तयारी चाललेली आहे. हे बघा इथे रक्तदान करण्यात येत आहे. तर माझे मिस्टर जे आहेत ते रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत. रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं. आपलं रक्त हे कोणाचा जीवही वाचू शकतो. तर तुम्ही बघू शकता की धमनी हे फाउंडेशन जे आहे ते लोकांसाठी काम करतं. इथे येऊन हे चांगलं कार्य करावे म्हणून ह्या लोकांनी इथे हे आयोजित केलेले आहे. तर तुम्हीही या आणि रक्तदान करा आणि लोकांचे जीव वाचवा. मी या दोन्ही फाउंडेशनला हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमचे ही माझी टोकरी आहे, यात मला रक्त द्यायचं आहे आता. बघू शकता की मी रक्तदान करते. असं तर मी माझ्या नवऱ्याचं रक्त पिते, पण आज या रक्तदानवाला मी माझं रक्त घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. म्हणून नवऱ्याचं रक्त जास्त प्यायचं नाही, म्हणजे जेणेकरून आपलं रक्त कोणी घेणार नाही.
त्या प्रकारे आज आमचा सकाळचा दिवस गेलेला आहे. आम्ही दोघंजण गेलो होतो ब्लड डोनेट करायला, पण माझ्या नवऱ्याचं तर काही झालं नाही, कारण की त्यांचं BP हाय आहे. ते मला बघून नेहमी त्यांचं BP हाय आहे, म्हणून त्यांचं काय झालं नाही बघा. आणि मी रक्तदान देऊन आली, रक्त देऊन आली. किती? ते पण 300 ml दिलेलं आहे. आता घरी जाऊन यांचं रक्त पिणार, मग परत पुढच्या वर्षी देणार. हीच प्रोसिजर चालू राहणार आपली.